आपल्या भारत देशाला हुकुमशाही मुबारक असं आपल्याला या दिवशी म्हणता येईल. ऑफिशियली हुकुमशाही भारतामध्ये येत आहे अशा पद्धतीचं चित्र आहे. सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करत होते. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी ते लोक लढत होते आणि सोनम वांगचुक हे 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते. अन्नाचा कण त्या माणसाने खाल्लेला नव्हता. आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सुद्धा पेपर फुटी जी झाली आणि त्यानिमित्ताने त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. यामुळं ते आंदोलन एकंदरीत चालू होतं आणि जनतेच्या हिताचं काहीतरी त्या ठिकाणी घडत होतं. पण हुकुमशाही बीजेपी, मोदी, अमित शहा यांना ते सहन झालं नाही आणि शेवटी आज सकाळी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने उचललं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले. आणि त्यानंतर अभिजित दिपके यांच्यावरती सुद्धा पोलिसांनी अटक केलंय. अभिजित दिपके यांना सुद्धा आणि जे काही आंदोलनस्थळी युवा तरुण विद्यार्थी आंदोलन करते होते त्या लोकांना लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना तिथून पळवण्यात आलं. तर एका पद्धतीने त्यामुळेच म्हणतोय की भारत देशाला हुकुमशाही परत एकदा मुबारक. आपण आता फार काळ स्वतंत्र नाहीये याच्याहून हे दिसतंय. इंग्रजांच्या काळात जी आपली त्यांनी जी हुकुमशाही केली होती इंग्रजांनी, त्या पद्धतीची आणि त्या पद्धतीपेक्षा सुद्धा जास्त जाऊन पलीकडे जाऊन ही हुकुमशाही डेंजर असू शकते. कारण तुम्ही बघा ना, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा आपण मागतोय ज्यांनी चूक केली, जो आपल्या पैशावरती मंत्री झालाय, सामान्य जनतेचा टॅक्स त्यांना जातो, त्यांचं सरकार चालते, इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो किंवा पेपर फुटी होते. पेपर फुटीमध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. कित्येक विद्यार्थ्यांनी म्हणजे 20-22 मुलांनी नीट पेपर फुटले म्हणून आत्महत्या केल्या. अनेक पालकांनी कर्ज काढले लाखोंचे आणि त्या ठिकाणी जर त्या मंत्र्यांनी त्याची चूक स्वीकारली नाही आणि लोक त्याचा राजीनामा मागताय आणि त्या ठिकाणी तुम्ही लाठीचार्ज करता, सोनम वांगचुक यासारख्या समाजसेवक जे आहेत त्यांना उचलता. हे एक अत्यंत लाजिरवाणं उदाहरण आहे आपल्या लोकशाहीसाठी. आता लोकशाही नाही म्हणावं, हुकुमशाहीच म्हणावं हे योग्य शब्द आहे. आणि इथून पुढं कोण आपल्या भारतीयांसाठी जे काही अडचणी आहे त्यांच्यासाठी आवाज उचलेल हा एक प्रश्न आहे. कारण विरोधी पक्ष जे आहेत काँग्रेस वगैरे यांच्याकडून तर काही होत नाहीये. म्हणजे पोपटपंची झाली नसती. काँग्रेसने काय केलं, पेपर फुटले त्या ठिकाणी, आंदोलनं काढले, कोट्याला इकडं तिकडं पोरांना एकत्र केलं, गाणी वाजवले, काही फायदा नाही झाला. ऍटलिस्ट 2014च्या वेळेस जेव्हा म्हणजे 2011ला काही मागण्या 2011ला अण्णांनी जे उपोषण केलं होतं माहितीचा अधिकार याच्यासाठी, तेव्हा ते उपाशी होते 13-14 दिवस अण्णा हजारे. त्यांना काँग्रेसचे लोक येऊन भेटायचे, कमिटी येऊन भेटायची, समिती एक, की बाबा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे तुमच्या, ते समजून घ्यायचे. पण आता ते दिवस राहिलेले नाहीये. हे 20 दिवसापासून जवळपास 1 महिना झाला तिथं आंदोलन करत होते कॉकरोच जनता पार्टीवाले, पण कोणीही त्यांना ऑफिशियल पर्सन बीजेपीचा भेटायला आला नाही. आणि याच्याहून दिसतं की आपण आता हुकुमशाहीकडे पद्धतशीरपणे चाललोय. कारण आपला जो मीडिया आहे तो विकल्या गेलेला आहे. हिटलरने जेव्हा हुकुमशाही आली, मी वारंवार सांगतो हे उदाहरण, हिटलरने जेव्हा जर्मनीमध्ये हुकुमशाही आणली होती तेव्हा त्याने हेच केलं पहिलं की मीडिया कंट्रोल केला, मीडिया विकत घेतला. जो हिटलर सांगेल तेच ते मीडियावाले छापायचे, दाखवायचे लोकांना. लोकांना मग ते अशी इमेज क्रिएट केली की बाबा तुमच्यासाठी हिटलर म्हणजे देव माणूस आहे. आता त्या ठिकाणी आता मोदींना पण तशीच इमेज जनरेट करायची की बाबा मोदी तुमच्यासाठी देव माणूस आहे. लोकांना हतबल केलंय या मोदी सरकारने एकंदरीतच. आणि त्यामुळे मी कोणतंही लिखाण न करता, कोणताही प्लॅन न करता डायरेक्ट व्हिडिओ बनवतोय. म्हटलं मनातलं बाहेर गेलं पाहिजे आता, नाही का. तर ह्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना उचललंय. ते कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये जे शांतीपूर्ण आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये अडथळा आणलाय, हे लाजिरवाणं आहे आणि याचा मी निषेध करतो या ठिकाणी. आणि आता काय नेमकं जनतेने आंदोलनं काढावीत, प्रश्न उचलावेत की त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांनी भाकरीच्या शोधात जावं, असे प्रश्न आहे. भारतामध्ये अवघड परिस्थिती येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये. आणि
बोलणारे लोक कमी झाले, विरोध करणारे कमी झाले. तर राहुल गांधींनी त्या कॉकरोच जनता पार्टीला जाऊन पाठिंबा देणं गरजेचं होतं, असं अनेक लोकांचं म्हणणं होतं. पण राहुल गांधी नाही गेले. कारण त्यांच्या काही पॉलिसी असेल, त्यांचं काही स्ट्रॅटेजी असेल. पण राहुल गांधीकडून काही होणार नाही असं दिसतंय. बीजेपीला आता डिलिमिटेशन आणायचंय. डिलिमिटेशन मध्ये म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना त्यांना करायची आहे. मग अशी चर्चा आहे की साऊथ इंडियामध्ये त्यांचं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ वगैरे त्या साईडला वर्चस्व कमी आहे बीजेपीचं, म्हणून त्यांना खासदारकीच्या ज्या जागा आहे तिकडे कमी करायच्या आणि नॉर्थ इंडिया इकडे वाढवायच्या आहे. कारण नॉर्थ इंडियामध्ये त्यांना चांगला सपोर्ट भेटतो. म्हणजे एक हाती त्यांना भारताचे 2 तुकडे करायचे की काय? असा प्रश्न या डिलिमिटेशनच्या निमित्ताने उभा होतोय. येणाऱ्या दिवसात भारतीयांच्या जे काही इमॅजिनेशन आहे, ज्या काही कल्पना आहे, त्याच्या पलीकडे जाऊन बीजेपी निर्णय घेणार आहे. आणि मोदी जर बोलले, की आता तुम्ही म्हणजे मोदी जे सांगतील तेच आता आपल्याला ऐकणे आहे भारतीय जनता म्हणून. तर हे फार एकंदरीत चुकीचं चालू आहे भारताच्या लोकशाहीसाठी. तर लोकशाही नाही, भारतीय हुकुमशाही असं आपल्याला म्हणता येईल. काय बोलावं मंडळी, सुचत नाही आता या पद्धतीवर. लोकांचं नुकसान झालंय राव. आमच्या ओळखीचे काका आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला कोट्याला टाकलं मागच्या वर्षी शिकायला. त्यांचा जवळपास ₹2.5 लाख खर्च झाला. व्याजाने पैसे काढले, इकडून बँकेचं कर्ज केलंय आणि शेतीच्या भरोश्यावर सगळं चाललंय. शेतात पाऊस पाणी नाहीये. अशा ठिकाणी ते कुठून ते कर्ज फेडणार आहे? आणि त्या पोराचं नुकसान झालं. त्याला चांगले मार्क आले होते आणि पेपर फुटला. आता काय इतक्या मोठ्या प्रमाणात संताप आहे की विचारता सोय नाही. ठरवा तुम्ही काय करायचं या व्हिडिओचं. धन्यवाद.